सेवानिवृत्ती वेतनात अडथळा निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीचे आझाद मैदानमध्ये जोरदार आंदोलन। हम सब पेन्शन आमच्या हक्काची पाहिजे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना पेन्शन जी मिळत आहे त्या सेवानिवृत्ती वेतनामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वित्त संचालकांनी आणि वरिष्ठ लेखाधिकाऱ्यांनी खोडा टाकल्यामुळे आज हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। नोव्हेंबर 2025 पासून या वित्त संचालकांनी आणि वरिष्ठ लेखाधिकाऱ्यांनी आतापर्यंत जवळपास 200 कर्मचारी जे रिटायर्ड झाले, सेवानिवृत्त झाले आणि जे आमचे कर्मचारी मरण पावले, जे पेन्शन धारक होते, त्यांच्या विधवा पत्नींना अजूनपर्यंत कुटुंब निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती वेतन मंजूर केलं नाही। त्यामुळे हे आंदोलन या ठिकाणी होत आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा शासनाचा अविभाज्य घटक आहे। या विभागाला संपूर्ण शासनाचे नियम लागू आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने 23/3/2017 रोजी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी घेतलेली आहे आणि तेव्हापासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला शासनाच्या वतीने पेन्शन करिता आणि वेतनाकरिता अनुदान देण्यात येते। हे सर्व सुरळीत सुरू असताना आमच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वित्त संचालक सीताराम काळे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे एका घटस्फोटित महिलेने कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याकरिता अर्ज दाखल केला असता त्या अर्जावर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाकडे व वित्त विभागाकडे मार्गदर्शन मागितले असता त्या वित्त विभागाने पाणी पुरवठा विभागाला असं कळवलं की महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला 1982 चे पेन्शन रूल्स रेग्युलेशन लागू नसल्या कारणाने सदर घटस्फोटित महिलेला कुटुंब निवृत्ती वेतन देता येणार नाही। त्यामुळं हे सदर प्रकरण निकाली काढावे असा प्रकारचं पत्र त्या ठिकाणी वित्त विभागाने पाठवल्यानंतर आणि पाणी पुरवठा विभागाने मार्गदर्शनपर उत्तर दिल्यानंतर आमच्या वित्त संचालकांनी सदर पत्र हे संबंधित प्रकरणापुरता मर्यादित असताना त्या पत्राचा बाऊ करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील 13,000 कर्मचाऱ्यांना जे सेवानिवृत्त झालेले आहे कर्मचारी अधिकाऱ्यांच्या पेन्शनवर गदा आणण्याचा प्रयत्न केला। जे कर्मचारी हे पत्र जेव्हापासून आलं 6 नोव्हेंबर 2025 पासून जेव्हा हे पत्र आलं त्याच्यानंतर जे सर्व कर्मचारी सेवानिवृत्त झाले या सर्व कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मंजूर केलेला नाही, कुटुंब निवृत्ती वेतन देखील मंजूर केलेलं नाही आणि हा मोठा घात या जीवन प्राधिकरणातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर केलेला आहे। त्यामुळं आज हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यानंतर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब या दोघांना भेटण्याची इच्छा आहे। त्यांच्या माध्यमातून आमच्या मागण्या आम्ही त्यांच्या समोर ठेवणार आहोत आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांनी आमच्यासोबत बैठक घेतली, त्यांच्या प्रधान सचिवांनी देखील आमच्यासोबत बैठक घेतली। त्यांनी आमच्या प्रलंबित मागण्या सोडवण्याकरिता इतिवृत्त काढलेला आहे। त्या इतिवृत्ताची देखील अजूनपर्यंत पूर्तता झाली नाही, मागण्याची देखील पूर्तता झाली नाही। त्यातल्या काही मागण्या सुटल्या, काही सुटल्या नाही, अशा या सर्व प्रकरणी